हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत कोलंबीची बिर्याणी. कोलंबीची बिर्याणी कशी बनवतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग घेऊया रेसिपीसाठी लागणारं साहित्य. प्रथम आपण घेणार आहोत वाटण करण्यासाठी साहित्य जे आहे. लसूण सोलून घेतलं आहे मी इथे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, खोबरं सुकं आणि आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर आहे. ही प्रथम आपण वाटून घेऊया. हे बघा, वाटून घेतलं आहे मी छान असं. त्यात टोमॅटो घेतले आहेत 3. हे टोमॅटो हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा असं वाटून घेतलेलं आहे मी टोमॅटो. नंतर कोलंबी घेतली आहे 1 वाटी भरून. तांदूळ घेतले आहेत, मी घरचेच तांदूळ यूज करणार आहे या बिर्याणीसाठी, बासमती राईस नाही यूज करणार. अजून कांदा सोललेला आणि 2 बटाटे घेतले आहेत बिर्याणीसाठी. बघा, 2 बटाटे आणि कांदे मी आता व्यवस्थितपणे कापून घेणार आहे. बारीक चिरून घेणार आहे कांदा. हे बघा असा. आणि बटाटे थोडे जाडच ठेवणार आहे. कांदा आणि बटाटे कापून घेतले आहेत व्यवस्थित मी. आणि आपल्यासाठी बघा हे आपल्याला लागणारं साहित्य काय आहे. वाटण, टोमॅटो हे बारीक केलेला, मीठ लागणार आहे आणि मसाला. आणि मी सुहाना बिर्याणी मसाला घेतला आहे, ज्याने आपली बिर्याणी अगदी टेस्टी बनणार आहे. तर हा मी मसाला यूज करणार आहे, बिर्याणी मसाला. चला चालू करूया आपली रेसिपी. आता स्टार्ट करते मी. एक पातेलं घेतलं आहे, त्यात तेल टाकते आहे. तेल व्यवस्थित टाकावं. तेल जास्त टाकल्याने व्यवस्थित सगळं जे मटेरियल आहे त्याला व्यवस्थित टेस्ट येईल. तेल टाकून घेतल्यानंतर मी व्यवस्थित गरम केलं आणि त्यात आता कांदा टाकते. बघा, कांदा शिजवून घेणार आहे मी तेलामध्ये. व्यवस्थित परतवून घ्या कांदा. तेलामध्ये कांदा परतवून व्यवस्थित शिजवून घ्या. कांदा शिजल्यामुळे त्याला बिर्याणीला चांगली टेस्ट येते. झाकण देऊन व्यवस्थित शिजवून घेऊया आपण. बघा, आपला कांदा शिजत आहे. कांदा छान शिजला आहे बरोबर. आता थोडा मी मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकते मी, टाकलं मीठ आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेते मी. अजून व्यवस्थित कांदा शिजू देण्यासाठी मी त्यावर अजून आता परत एकदा व्यवस्थित त्याला परतून घेते आहे. त्यात मी टोमॅटोची पेस्ट टाकते. टोमॅटोची पेस्ट कांद्यात टाकून मी मिक्स करून घेते व्यवस्थित. बघा, छान दिसतंय आपला टोमॅटो आणि कांदा. व्यवस्थित परतवून घेते. परतवून घेतल्यानंतर मी झाकण देऊन पुन्हा एकदा ते शिजवून घेऊ व्यवस्थित. व्यवस्थित शिजला आहे आपला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. त्यात मी मसाला टाकते आहे. मिरची पावडर, हा माझा घरचा मसाला आहे. मी घरी स्वतः हे करते, मसाला व्यवस्थित मिक्स करून तो वाटून घेते. बघा, कलर छान आलेला आहे. तेलावर शिजवल्याने ना कलर छान येतो, मस्त एकदम रेड कलर होतो. झाकण देऊन शिजवून घेतलाय पुन्हा एकदम मसाला. बघा, छान कलर आपला रेड कलर आला आहे. त्यात मी आता पाणी टाकून पुन्हा एकदा थोडंसं परतवून घेते. परतवून घेतल्यानंतर बघा थोडंसं उकळी येऊ द्या. उकळी आली आहे बघा. मी त्यात आता टाकते आहे बटाटा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि त्यात बघा आता कोलंबी आहे, कोलंबी आणि तांदूळ. तर तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेते. आणि बघा एक साईडला आपलं ते जे मी मिक्स केलं आहे बटाटा
तो शिजला आहे का बघूया. थोडासा शिजून द्यायचा आहे. नंतर आता मी कोलंबी टाकते. कोलंबी बघा टाकली आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोलंबी आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घ्या थोडंसं, कारण आपल्याला आता राईस पण शिजवायचं आहे. कोलंबी आणि बटाटा शिजल्यानंतर राईस टाकणार आहोत. हे बघा छान शिजत आहे आपलं कोलंबी आणि बटाटा. हे बघा मी तांदूळ धुवून घेतले आहेत. असे स्वच्छ धुवून घ्या तांदूळ. आणि मग मी हे तांदूळ आहे ते जे आपण बटाटा आणि कोलंबी मिक्स केलेली शिजवून घेत होते त्यातच मी आता ते पहिले वाटण टाकून घेऊया. ओके, पहिले वाटण टाकून घेऊया. वाटण आणि सुहाना मसाला तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. जे आपण सर्व मटेरियल शिजवतो आहे त्यात सुहाना मसाला हा व्यवस्थित शिजल्यावर त्याला टेस्ट मस्त एकदम छान अशी टेस्ट येते. हे व्यवस्थित शिजवून घेऊया पहिले. छान असं मी परतवून घेतलं आहे बघा. झाकण देऊन शिजवते आहे. हे बघा हे मी सुकी बोंबील घेतले आहेत. मला ना बिर्याणी बरोबर सुकी बोंबील घ्यायला भरपूर आवडतं, खायला आवडतात. हे बघा मी ते तव्यावर फक्त असं रोस्ट करून घेतलं आहे. छान मला भरपूर आवडतात. हे मी त्याच्या जोडीला खाणार आहे. सुक्या बोंबलाचं ना काळवण पण छान होते. मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे, ते तुम्ही नक्की पहा, तुम्हाला जरूर आवडेल. आणि घरी करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, तर बघूया आपली बिर्याणी. मी तांदूळ टाकणार आहे बघा. हे उकळी आल्यावर व्यवस्थित धुतलेले तांदूळ टाकते आहे. धुतलेले तांदूळ त्यात व्यवस्थित मी आता शिजवून घेणार आहे. बघा मिक्स करते व्यवस्थित. पाणी तुम्हाला हवं तेवढे व्यवस्थित टाका. तुमचे तांदूळ कसे आहेत ह्यावर ते डिपेंड करते. आपल्याला राईस जास्त शिजवायचं नाही आहे. बिर्याणीला जसं राईस लागते तेवढंच शिजवायचं आहे. त्यामुळे बिर्याणीला व्यवस्थित टेस्ट येईल आणि बिर्याणीचा लुक येईल. छान असं मी बघा व्यवस्थित शिजवायला ठेवलं आहे. हे बघा थोडे माझे तांदूळ शिजलेले आहेत. उकळी आली आणि तांदूळ शिजलेले आहेत. झाकण देऊन त्याला व्यवस्थित शिजवायचं आहे. झाकण दिले. हे बघा पुन्हा एकदा चेक करते मी. पुन्हा चेक करते कारण मला ना एकदम माझे तांदूळ असे शिजले नाही पाहिजे, त्यामुळे मी पुन्हा चेक करते. हे बघा थोडे शिजलेले आहेत व्यवस्थित. असं पाणी त्याला हवं तितकंच ठेवा, जास्त पाणी टाकू नका. मोस्टली माझं झालेलंच आहे. आता पुन्हा एकदा एक उकळी घेते. हे बघा छान झालेलं आहे. म्हणजे तांदूळ आहेत ते शिजलेले आहेत. मी त्यावर कोथिंबीर आणि जिरा पावडर टाकला आहे. हे बघा छान अशी झाली आहे माझी बिर्याणी. मी थोडंसं त्यामध्ये थपथपीत पाणी ठेवणार आहे. थोडंसं पाणी असं ओली ठेवणार आहे ती बिर्याणी, कारण थंड झाल्यावर ती व्यवस्थित होणार. बघा छान माझी बिर्याणी झाली आहे. बघा बिर्याणी रेडी आहे. कोलंबी बिर्याणी घरी करून पहा नक्कीच आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. त्यासोबत मी घेणार आहे बघा सुके बोंबील. ही आहे माझी आजची डिश. कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.